भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमास सुरुवात झाली आहे। दिनांक 8 एप्रिल 2026 ते दिनांक 14 एप्रिल 2026 या कालावधीत हा समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली। या कालावधीत सांगली जिल्ह्यात समता सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे। आज सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रचार प्रसिद्धी करणाऱ्या चित्ररथाचे अनावरण करण्यात आले। याचबरोबर 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यशाळा होत आहे। 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा तसेच हरिपूर ग्रामपंचायत येथे सायंकाळी ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा आणि महिला मेळावा आयोजित केला आहे। 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त शासकीय मुलांचे वसतिगृह मिरज येथे संविधान जागर कार्यक्रम होत आहे। 12 एप्रिल रोजी संविधान जागर कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। 13 एप्रिल रोजी स्वच्छता आणि वृक्षारोपण यामध्ये स्वच्छता अभियान वृक्षारोपण ग्रामपंचायत विजयनगर येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले आहे। 14 एप्रिल रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ कोल्हापूर रोड येथे सकाळी 10 ते 3 वाजण्याच्या दरम्यान संविधान व्याख्यान आयोजित केले आहे। या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी केले। यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत आदी आणि जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर उपस्थित होत्या। नमस्कार, मी नागनाथ चौगुले, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती सांगली। आज मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक सप्ताह कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात पडताळणी कार्यालय या 3 कार्यालयाच्या वतीनं विविध कार्यक्रम साजरा करण्याच्या संदर्भात शासनाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहे। हे कार्यक्रम 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात येणार आहे। 8 मार्चला आम्ही 8 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सप्ताहाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि त्याच पद्धतीने पत्रकार परिषद याचे देखील आम्ही इथे आयोजित केलेलं आहे। 9 तारखेला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात आणि विविध कायद्याच्या संदर्भात एक कार्यशाळा आणि लघुनाट्य कार्यशाळा आम्ही वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट या कार्यालयामध्ये आम्ही या मॅनेजमेंट ऑफ रिसर्च सेंटर सांगली इथे घेणार आहोत। 10 एप्रिलला आपण ज्येष्ठ नागरिक व महिला मेळाव्याच्या संदर्भात हरिपूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये आम्ही विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि 11 एप्रिलला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी दिन वर्ष म्हणून आम्ही साजरा करण्यात येणार आहे आणि संविधान जागर हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्यात येणार आहे। हे कार्यक्रम शासकीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह सांगली या जिल्ह्यामध्ये आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 12 एप्रिलला संविधान जागर कार्यक्रमाचे विविध स्पर्धेचे आम्ही आयोजन केलेलं आहे। हे कार्यक्रम समाज कल्याण सांगली अधीनस्थ सर्व शासकीय महाविद्यालय, शासकीय वसतिगृह या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि 13 एप्रिलला वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे कार्यक्रम विजयनगर सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषय तसेच भारतीय संविधानाबाबत व्याख्यानाचे आयोजन व सप्ताह समारोपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। मी आवाहन करतोय की सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहानं जयंती साजरी करावी आणि आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्या योजना आहेत किंवा जे काही योजना असतील किंवा जात पडताळणीचं जे काही जात प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम असतील आम्ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू। त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावं आणि त्यांनीही त्यांच्या स्तरावर हा उपक्रम राबवावा असं मी आवाहन करतो।